श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 1 ते 7 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणते नवे बदल घडणार आहेत? नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल का? आर्थिक परिस्थिती सुधारेल की खर्चाचे प्रमाण वाढेल? कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता टिकून राहील का? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? तसेच आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक राहील? जाणून घेऊया कन्या राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कन्या राशीच्या व्यक्तींना संयम, नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर अनेक क्षेत्रांमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. या काळात तुमची निरीक्षण शक्ती आणि व्यवहार कुशलता तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. काही महत्त्वाच्या कामांमध्ये सुरुवातीला अडथळे आले तरी शेवटी यश मिळण्याची शक्यता आहे. घर, करिअर आणि आर्थिक जबाबदाऱ्या यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करावा लागेल. सकारात्मक विचार आणि शांत स्वभाव यांच्या मदतीने तुम्ही अनेक अडचणी सहज पार करू शकता. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची आणि शिस्तप्रिय स्वभावाची विशेष दखल घेतली जाईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काही लोकांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल तर काहींना नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते. कामात बारकाईने लक्ष दिल्यास मोठा फायदा होईल. मात्र इतरांच्या चुका स्वतःवर घेण्याची सवय टाळा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरू शकतो. नवीन ग्राहक आणि नवीन व्यवहारांमधून फायदा मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या कामांमध्ये पारदर्शकता ठेवणे गरजेचे राहील. मार्केटिंग आणि नवीन योजना यावर अधिक लक्ष दिल्यास व्यवसायात वाढ दिसून येईल. कामाच्या निमित्ताने छोटा प्रवास घडू शकतो आणि त्यातून नवीन संपर्क निर्माण होतील. आठवड्याच्या शेवटी एखादी महत्त्वाची बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. उत्पन्नाचे मार्ग सुरू राहतील पण खर्चाचे प्रमाणही वाढलेले दिसेल. घरातील गरजा, प्रवास किंवा आरोग्याशी संबंधित खर्च होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळणे या काळात आवश्यक राहील. बचतीकडे विशेष लक्ष दिल्यास भविष्यातील ताण कमी होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कोणत्याही आर्थिक व्यवहारात घाई करू नका. ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक राहील. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने केल्यास आठवड्याच्या शेवटी समाधानकारक परिस्थिती निर्माण होईल. कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंध. कौटुंबिक जीवनात या आठवड्यात शांतता आणि समाधान टिकून राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांसोबत संवाद वाढेल आणि काही जुने गैरसमज दूर होतील. आईवडिलांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. घरात धार्मिक किंवा शुभकार्याचे वातावरण निर्माण होऊ शकते. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे आवश्यक राहील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि संयम महत्त्वाचे ठरतील. काही लोकांना जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मात्र छोट्या गोष्टीवरून जास्त विचार करणे टाळा, अन्यथा मानसिक ताण वाढू शकतो. आरोग्य. या आठवड्यात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे राहील. पचनाशी संबंधित त्रास, ॲसिडिटी किंवा थकवा जाणवू शकतो. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे मानसिक अस्वस्थता जाणवू शकते, त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणे गरजेचे राहील. योग, ध्यान आणि सकाळची चाल यामुळे मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढेल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. काही लोकांना जुन्या आजारांमध्ये सुधारणा जाणवेल तर काहींनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक राहील. पाण्याचे प्रमाण वाढवणे आणि संतुलित आहार घेणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थी आणि तरुण वर्ग. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि एकाग्रतेचा असेल. अभ्यासात सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाची संधी मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा उपयोगी ठरेल. तरुण वर्गासाठी करिअरबाबत नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना नवीन कोर्स किंवा प्रशिक्षणाची संधी मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे अवघड कामे सोपी होतील. सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे टाळा. आत्मविश्वास वाढेल आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास निर्माण होईल. सामाजिक आणि धार्मिक कार्य. या आठवड्यात सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. लोक तुमच्या मतांचा आदर करतील. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजातील एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून महत्त्वाचा सल्ला मिळू शकतो. धार्मिक कार्यांमध्ये मन अधिक रमू शकते. मंदिर भेट, नामस्मरण किंवा दानधर्म यामुळे मानसिक समाधान मिळेल. जुन्या मित्रांशी संपर्क वाढेल. काही लोकांना प्रवासाचे योग दिसत आहेत. सामाजिक कार्यांमधून नवीन ओळखी निर्माण होतील आणि भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो. उपाय. बुधवारी भगवान गणेशाची पूजा करून दुर्वा अर्पण करावी. ओम बूम बुधाय नमः या मंत्राचा जप करणे लाभदायक ठरेल.
तसेच गरजू व्यक्तींना हिरव्या वस्तूंचे दान केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल. एकूण कन्या राशीसाठी हा आठवडा संयम, नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर प्रगती देणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील, तर आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि नातेसंबंधांमध्ये विश्वास वाढेल. आरोग्याकडे थोडे लक्ष दिल्यास मोठे त्रास टाळता येतील. सकारात्मक विचार आणि शांत स्वभाव यांच्या मदतीने हा आठवडा समाधानकारक आणि लाभदायक ठरू शकतो. कन्या राशीसाठी हा आठवडा मेहनत, जबाबदारी आणि योग्य नियोजन यांचा समतोल साधणारा ठरू शकतो. कामाच्या क्षेत्रात तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल आणि काही नवीन संधी तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. आर्थिक बाबतीत सावधपणे निर्णय घेतल्यास फायदा मिळेल. कौटुंबिक जीवनात समजूतदारपणा ठेवला तर नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या पाळणे गरजेचे राहील. शांत विचार, संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक बदल आणि समाधान घेऊन येऊ शकतो. धन्यवाद.